पुढे जाऊया। महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर आता फलटणमधील साखर सम्राटांकडून सुरू असलेली छळ मालिका समोर येते। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावरती ऊसतोडी मुकादमाने थेट आरोप केलेत, तर खोटे गुन्हे दाखल करत 10 लाख रुपये वसूल करण्यात आल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय। बीड जिल्ह्यातील भायाळा गावात मोठ्या संख्येने ऊसतोड मजूर आणि मुकादम राहतात। ऊसतोड मजूर आणि मुकादमांनी साखर सम्राटांच्या छळाचा भयावह अनुभव घेतलाय। त्यामुळे या गावात जाऊन आम्ही मुकादमांचं घर शोधून काढलं। ऊसतोड मजूर मुकादम असलेलं हे बांगर कुटुंब फलटणमधील रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं वर्चस्व असलेल्या स्वराज्य कारखान्यासोबत करार करत त्यांनी 27 लाख रुपये घेतलेले होते। काबाड कष्ट करून 27.5 लाख रुपये त्यांनी फेडले, मात्र उरलेल्या अवघ्या 3.5 लाख रुपयांसाठी त्यांचं ट्रॅक्टर आणि वाहन कारखान्यानं जप्त केलंय। धक्कादायक बाब म्हणजे 3.5 लाखांसाठी 10 लाख भरल्यानंतरही त्यांचं वाहन अजून सुद्धा स्वराज्य कारखान्यामध्येच आहे। इतकंच नव्हे तर चंद्रकांत बांगर यांना त्यांच्या मूळ गावातून मध्यरात्री 2 वाजता पोलीस आणि पैलवानांनी सगळ्या कुटुंबासमोर ओढून नेलं होतं। त्यांना मारहाणही केली होती। हे सर्व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या सांगण्यावरून पोलिसांनी केल्याचा आरोप चंद्रकांत बांगर यांनी केलाय। खासदार रणजित निंबाळकर यांनी हे गुण लोक पाठवलेले, त्याच्यात प्रदीप मोहिते, पुन्हा हे पुजारी आणि अनेक एक ते काही देत नाही, हे 2 माणसं ते माझ्या ओळखीची होती। मग त्यांनी तिथं नेलो ग्रामीण पोलीस स्टेशनला, आम्हाला गाचांड गुचांड हानमार त्यांनी तिथं केलं। 4 वेळा जामीन झाल्यानंतर पोलीस गुन्हा दाखल करायचे, त्यामुळे कोर्टात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनीच पोलिसांना सुनावलं। किती खोटे गुन्हे दाखल करणार अशा शब्दात कोर्टाने पोलिसांना खडसावलं। त्यानंतर गुन्हे दाखल करण्याचं सत्र थांबलं। मात्र आधी झालेला छळ नरकापेक्षा भयानक होता असं बांगर यांनी सांगितलं। तर पैसे दिल्याशिवाय तुमचा माणूस सुटणार नाही असं चंद्रकांत यांच्या मुलाला फोन करून सांगण्यात आलं होतं। चंद्रकांत बांगर यांच्या पत्नी बिजूबाई यांना भयावह अनुभव सांगताना अश्रू अनावर झाले। सगळे आम्ही घाबरून गेलो होतो। हे आमची एवढे डट नव्हते, ह्यांना बीपी होती, शुगर होती। नेलं त्यांना, माझे नातवंड रडत होते, मोठ्या मोठ्याने आरडत होते, आमच्या नानाला नेऊ नका, नानाला नेऊ नका म्हणून नेलं त्यांनी। माझा मोठा मुलगा होता, मी म्हणलं माझ्या मुलाला तर येऊ द्या। मग माझा मुलगा आला बाहेर आल्यावर म्हणला त्यांना न्यायचं नाही। मग त्याला त्यांनी हे दाखिलं, काय मला त्याचं नाव बी नाही येत, बंदूक दाखिली। तिथे ते म्हणले यांना थोडंसं आजचे दिवस राहू द्या सकाळपर्यंत। तर ते जे पोलीस लोक होते त्यांनी ते म्हणले नाही, ठेवायला जमणार नाही, आम्हाला लगेच यांना न्यायचे। आणि साहेब त्याला वेळ नव्हता काही, तिथून जेलला हो मनमर्जी काहीच विषय नाही। म्हणजे एवढा त्रास त्या पोलिसाकडून विचारूच नका। आणि कुणाच्या म्हणण्यावर होतं? समजा दादाचे म्हणण्यावर, रणजित दादा खासदार तिथले। साखर सम्राटांनी चंद्रकांत बांगर यांच्याप्रमाणे अनेकांचा अमानुष छळ केलाय। त्यात कित्येकांची कुटुंब देशोधडीला लागली। त्यामुळे खलनायक साखर सम्राटांना कायमचा धडा शिकवण्याची गरज आहे। जीवनात गोडवा आणण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या साखरेच्या निर्मितीमध्ये ज्यांची महत्त्वाची भूमिका असते, त्या ऊसतोड मजुरांच्या संघर्षाची कहाणी ही अत्यंत कडू आहे। विशेषतः साखर सम्राटाकडून या कारखानदारीची लूटही केली जाते। एवढंच नाही तर छळकथा या अनेक आहेत। त्यामुळे या ऊसतोड मजुरांच्या जीवनामध्ये गोडवा आणण्यासाठी राज्य सरकार पुन्हा प्रयत्न करणार का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। हेमंत बागुलसह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। आजच्या दिवसातली पुढची महत्त्वाची बातमी आपण बघूया। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा काढलाय। अमरावती जिल्ह्यातून सुरू झालेला हा महाएल्गार मोर्चा सध्या नागपूर जबलपूर बायपास परिसरामध्ये पोहोचलेला आहे। या मार्गावरती बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी चक्काजाम आंदोलन करतायत। यावेळेला बच्चू कडू यांचा गनिमी कावा समोर आलाय। सभास्थळ हे फक्त पोलिसांना दाखवण्यासाठी होतं। खरी सभा कडूंनी रस्त्यावरती घेतली आहे। जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हे सगळे आंदोलक इथेच बसून राहणार असं कडू म्हणाले। पंजाबच्या धर्तीवरती आंदोलन केलं जाईल, वर्षभर इथेच बसायची तयारी असल्याचंही कडू म्हणाले। उद्या दुपारनंतर रेल्वे सुद्धा बंद करण्याचा बच्चू कडू यांनी इशारा दिलाय। देवाभाऊच्या
जाण्याचा कार्यक्रम रद्द केलेला आहे. आपण सरळ उद्या 12 वाजता रेल्वे गाठणार आहे. बरोबर का नाही? त्यांना शेतकऱ्यासाठी दिव्यांगासाठी वेळ नाही, मेंढपाळासाठी वेळ नाही, मच्छीमारांसाठी वेळ नाही, कर्मचारी आमचे ग्रामपंचायत कर्मचारी 5,000 घेतात त्यांच्यासाठी वेळ नाही आहे. आणि आता वेळेवर बैठक लावली, हे कसं शक्य आहे? आणि म्हणून आता त्यांनी निर्णय घ्यावा. मी कालच फडणवीस साहेबांना सगळे मॅसेज केले, माझ्या फेसटाईमवर माझे निवेदन पाठवले, काढून दिले. त्याबाबत निर्णय घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही. इथं थांबणार आम्ही सगळेजण. जे जागा गेली तिथं जाणार नाही. इथं रस्त्यावरच आहे आमचं सगळं आयुष्य. पंजाबच्या धर्तीवरचं आंदोलन होईल. वर्ष लागलं तरी वर्षभर इथेच बसायची तयारी आहे कधी नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी, पीक नुकसानीची आर्थिक मदत न मिळाल्यामुळे नांदेड आणि परभणीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडल्याची घटना घडली आहे. याचा संदर्भ देत वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा असं वक्तव्य हिंगोलीमध्ये केलंय. अधिकारी हे शासनाचे चाकर आहेत, हे शासनाच्या आदेशावरूनच काम करतात. चाकरांना पकडू नका, पकडायचं असेल तर सत्ताधाऱ्यांना पकडा, सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा असं सुजात आंबेडकर म्हणालेत. ते नुसतं शासनाच्या आदेशावरनं आणि सत्ताधाऱ्यांच्या आदेशावरनं काम करतात. तुम्ही या गुलामांना, चाकऱ्यांना पकडून काही होणार नाही. तुम्हाला पकडायचं असेल तर पकडा आणि सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडा. कारण सत्ताधाऱ्यांच्या गाड्या फोडल्याशिवाय आपले पैसे काय मान्य होणार नाही, ते आपल्या सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसाठी प्रत्येक ऊस उत्पादकाकडून ₹1 कापून घेतला जातो आणि याचा विनियोग नेमका कसा होतो याचं ऑडिट करण्यासाठी मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी गाळप हंगाम आढावा बैठक सुरू असताना केलेली होती. यावरती साखर आयुक्तांनी त्याचा अहवाल द्यावा असे आदेश दिलेले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. त्याचबरोबर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी सुरू करण्यात आलेली नाही, चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत, अशी माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. अजितदादांचा सुद्धा एक मोठा वाटा आहे तिथं निर्णयामध्ये. म्हणूनच कदाचित असं वाटतं की एका पिढीला तर अडचणीत आणलेलंच आहे, तर दुसऱ्या पिढीला अडचणीत आणण्यासाठी कदाचित हा जो काही मोर्चा आहे तिचा तो बारामतीकडे डाव्याकडे वळवण्यात आलेला आहे. हास्यास्पद आहे. असं म्हणू शकतो की आम्ही शहीद होतो असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत. त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कुठलीही चौकशी राज्य सरकारने सुरू केलेली नाही. या ठिकाणी ज्यावेळेस आपला गाळप हंगामाची बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये वेगवेगळे जे पैसे आपण कापून घेतो त्याचा विनियोग नेमका काय होतो या संदर्भातली माहिती घेतली पाहिजे असं सर्वसमक्ष ठरलं. पुढे जाऊया. बीडची आणि माझी बदनामी झाल्यामुळे बीडच्या लोकांना त्रास सहन करावा लागतो असं माजी मंत्री धनंजय मुंडे म्हणालेले होते. यावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी त्यांना सुनावलंय. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी राजकारण करू नका असा सल्ला धसांनी मुंडेंना दिलाय. तुमची बदनामी का झालेली आहे, तुमची बदनामी आणि संपदाचं प्रकरण हे कृपया एकत्र करू नका. तुम्हाला जे आहे ते मुळात तुम्ही 250 दिवस तुम्हाला बोलताच आलं नाही असं तुम्ही म्हणताय, आणि त्यातून बाहेर निघून आल्याच्या नंतर कुठलंही काही प्रकरण घडलं की त्याला स्वतःची जोडायचं. तुम्हाला एवढं महत्व द्यायला सध्या बाकी कोणी तयार नाही. याच्यामध्ये राजकारणाचे जे काही तुमचे जोडे आहेत ते घुसडून घेऊन आणि आपलं काहीतरी प्रतिमा उजळवून घेण्याचा वगैरे कोणी प्रयत्न करू नये असं माझं मत आहे. त्यांचा रोग कुणीकडे होता मला माहित नाही. त्यांनी नावानिशी बोलावं, मग आम्ही बदनामी आणि पुन्हा जे काही बरंच बोललेलो आहे ते सुद्धा आम्ही बोलू शकतो. पुढे एक मोठी बातमी समोर येते. अबुधाबी पोर्ट्सकडून करारबद्ध होणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलेलं आहे.
महाराष्ट्र सरकार, अबुधाबी पोर्ट्स यांच्यामध्ये ऐतिहासिक करार झालाय. समुद्री क्षेत्रात आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीचे दार आता उघडणार आहे. यामध्ये जहाज बांधणी, शिप ब्रेकिंग, वॉटर ट्रान्सपोर्टमध्ये गुंतवणूक होते. तसंच पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर, स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये सुद्धा गुंतवणूक होते. मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश आलंय. आता महाराष्ट्र सागरी विकासाला मोठी चालना मिळणार आहे.